नमस्कार. सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी देण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून हे अपडेट पाहण्याला सुरू करूया. सुधारित वेतन संरचने 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1/24 पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे वित्त विभागाकडून अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर शासन निर्णय असा आहे की असुधारित वेतन संरचने 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्वकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन अशी आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 6व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 230% वरून 239% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2024 पासून ते दिनांक 30 जून 2024 पर्यंत या कालावधीत थकबाकीसह माहे जुलैच्या वेतनासोबत रोखण्यात देण्यात यावी. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतूद व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचारी वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्याच लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था जिल्हा परिषद कर्मचारी बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली व ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा. धन्यवाद.